आपल्याला हे कळलं पाहिजे, माल टिकला पाहिजे. नुसतं पिकून पैसे नाही होत कधीच. कधी पण शेतमालाचे पिकून पैसे होत नाही. पिकून फक्त हमाली मिळते. माल हा सोन्यासारखा पिकवला पाहिजे तरच त्याला सोन्यासारखे बाजार मिळतात. नाही, मला तर आजही समाधानी आहे. जो आपण काम केलेले आहे ते काम. ज्याला विकता तुम्ही माल, हो, व्यापारी 20 रुपये हायस्टच घेता ना. बरोबर आहे. आता कालच्या मार्केटला 67 कॅरेट होते. बर, बाकीची सरासरी लेवल 270 होती. बर. आपलं 321 खरेदी केलं. 270 ची ॲव्हरेज चालू आहे. तुमची किती? 321 म्हणजे 21 ते आणि ते 30 किती झाले? 51 रुपये एका कॅरेट मागं. म्हणजे 2 रुपये किलो माग काय झाले? वाढले ना. मग मला सांगा, जर मंदीमध्ये आलं तर हेच 2 रुपयाचा फरक तुम्हाला सगळ्यात मोठा नफा मिळून देतो. बरोबर आहे की नाही? 300 रुपये तुमची जाळी गेले, एकाच तोड्याचे तुमचे किती पैसे झाले? 25,000 झाले. बरोबर आहे. बरोबर. पहिला तोडा किती झाला? पहिलं तोडा 14 कॅरेटचं झालं. दुसरं डायरेक्ट 67 कॅरेटचं झालं. डायरेक्ट 67 डायरेक्ट उडी. डायरेक्ट उडी. असं कधी होतं माहिती का? माल वडून आला, प्लॉट सगळा उबळला ना, तर असं होतं. पण प्लॉट तुमचा काहीच नाही, याला मालच तोडेल नाही असं जर वाटत असेल तर मग ती फार मोठी गंमत आहे, फार मोठी. म्हणजे विचार करा, 1.5 तोडा झाला आतापर्यंत. 2 नाही, 1.5. दीडच म्हणू आपण. बरोबर आहे. म्हणजे हा प्लॉट तुम्हाला आता जर म्हटलं तर किती माल निघेला आता? मला माझ्या मते 1500 कॅरेट तर निघालेच पाहिजे आणखी अजून. हो, आरामशीर. आरामशीर. म्हणजे आहे तोच. आहे तो. आणि तुम्ही जर कंटिन्यू चालू ठेवला तर, रिचार्ज मारत राहिले तर 2500 कॅरेटवरती निघून जाणार.